जुन्नरला बंडखोर सोनवणेंचं शिवसेनेने केलं निलंबन। आता बंडखोर बुचकेंचेही ते भाजप करणार का? आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे यांना पक्षाने आज निलंबित केलंय। पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ही कारवाई केल्याचे एका ओळीच्या निलंबन पत्रात म्हटले आहे। मतदानाच्या 2 दिवस अगोदर सोनवणेंना हा जोरदार झटका बसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या मतदानावर होण्याची शक्यता आहे। सोनवणेंचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ नुकताच मतदारसंघात व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती। त्याद्वारे त्यांना पहिला मोठा झटका बसला होता। त्यातून सावरण्याच्या आतच त्यांना पक्षाने आज दुसरा मोठा धक्का दिलाय। पक्षातून बाहेर काढले ते जुन्नरच्या रेसमध्ये होते म्हणजे आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या भांडणात युतीचे अतुल बेनके आणि आघाडीचे सत्यशील शेरकर त्यांची लॉटरी लागली असती, पण लागोपाठच्या या 2 धक्क्यांमुळे ही संधी ते गमावतात की काय असे वाटू लागले। दरम्यान कथित आक्षेपार्ह व्हिडिओ पक्षश्रेष्ठींकडे गेल्यामुळे ही कारवाई झाल्याचं समजतंय, कारण त्यांनी बंडखोरी तर खूप अगोदरच केली होती। अपक्ष म्हणून अर्ज भरून तो कायम ठेवल्यानंतर 5 तारखेला व त्यानंतरच्या काही दिवसात कारवाई होणे अपेक्षित होते, पण प्रचार संपणार त्या दिवशी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ती झाल्याने दरम्यानच्या काळात व्हायरल झालेल्या त्यांच्या त्या कथित व्हिडिओमुळे झाल्याच्या चर्चेला बळ मिळाले। सोनवणेंचं निलंबन झाल्याने आता जुन्नरमधील युतीच्या दुसऱ्या बंडखोर भाजपच्या आशा बुचके यांच्यावरही कारवाई त्यांचा पक्ष करणार का याकडे लक्ष लागलंय। दुसरीकडे भाजपने राज्यातील अशा बंडखोरांवर निलंबनाचा बडगा अगोदरच उगारलेला असला तरी त्याला जुन्नर मावळसारखे अपवाद ठेवले होते, पण आता मित्रपक्षाने ही कारवाई केल्याने त्यांनाही ती करणे भाग पडणार आहे। ती तेथे केली तर मावळमध्येही त्यांना ती करावी लागणार आहे, कारण तेथे तर त्यांच्या पक्षाने युतीतील राष्ट्रवादीचे सुनील शेळकेंऐवजी त्यांचे प्रतिस्पर्धी आघाडीतील राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष बापूसाहेब भेगडेंना पाठिंबाच दिला नाही, तर ती त्यांच्या प्रचारातही उतरली आहे। 2024 ला सोनवणे हे मनसेकडून राज्यातील एकमेव आमदार म्हणून जुन्नर मधून निवडून आले होते, मात्र नंतर 2019च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते शिवसेनेत गेले। तिकडून ते लढले पण पराभूत झाले। आता तेथूनही त्यांना बाहेर काढण्यात आले आहे, त्यामुळे आता त्यांची भूमिका काय राहणार, ते कुठे जाणार याविषयी त्यांची बाजू जाणण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण तो झाला नाही। त्यामुळे आता पुन्हा ते स्वगृही परतणार की नवी वाट निवडणार याकडे लक्ष लागलंय। कथित आक्षेपार्ह व्हिडिओ आणि आता निलंबन अशा दुहेरी कारवाईचा फटका सोनवणेंना बसणार का याविषयी तुम्हाला काय वाटते? युतीतील दुसऱ्या बंडखोर बुचकेंवरही अशी कारवाई व्हावी असे तुम्हाला वाटते का? याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।